एक मोठी बातमी एकनाथ शिंदेंकडून सेना नगरसेवकांची खरडपट्टी काढण्यात आली आहे। भाजपशी संघर्ष टाळण्याच्या सूचना शिंदेंनी दिलेल्या आहेत। सभागृहात खेळीमेळीचं वातावरण ठेवण्याचे आदेशही दिलेत। मित्रपक्षाला योग्य सन्मान देण्याच्या सूचनाही त्यांनी दिलेल्या आहेत। सभागृहात खेळीमेळीचं वातावरण ठेवण्याचे आदेशही एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांना दिलेले आहेत। मित्रपक्षाला योग्य सन्मान द्या अशा सूचना देखील एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत। अशा पद्धतीचं वातावरण सभागृहात अशोभनीय आहे, ते योग्य नाही। परंतु आम्ही त्यांना सर्व माहिती दिली की अशा कोणतंही आम्ही चुकीचं काम ह्या सभागृहात करत नाही। त्यामुळे साहेबांचं बारीक लक्ष आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेला समोरून म्हणतात की आम्ही चौकीदारचं काम करतोय, तेव्हा चौकीदारचं काम तुम्ही जरी करत असलात भाजप म्हणून, तरी आमच्याकडे टेंबी नाक्याला आजही तोच हंटर, जो गुरुवर्य दिघे साहेबांनी त्यावेळेला चापखाने फोडलेले उदाहरण ठाणेकरांना माहिती आहे, तोच हंटर आजही धर्मवीर आणि दिघे साहेबांच्या कार्यालयात आहे। आणि त्याचीच कार्यप्रणाली माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतायत। आमच्याकडनं कोणतीही चूक झाली, कोणत्याही सदस्यांकडनं, नगरसेवकांकडनं किंवा प्रशासनाकडनं चूक झाली, तर शिंदे साहेब त्यांना जाब विचारायला, त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करायला खंबीर आहेत। त्याच्यामुळे मला वाटत नाही की साहेबांचाही काही गैरसमज झाला असेल किंवा त्यांनाही काही विषय योग्य वाटला नसेल, असं मला वाटत नाही। उद्या मुंबई महापालिकेचं बजेट सादर होणार आहे। महापालिका बजेट सोबतच शिक्षण विभागाच्या बजेटमध्ये भरघोस वाढ बघायला मिळणार आहे। बीएमसी शिक्षण खात्याच्या अर्थसंकल्पात यंदा वाढ होणार आहे। मागच्या वर्षी 3,955 कोटीचा शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता। यंदा 200 ते 300 कोटींची वाढ केली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळालेली आहे। म्हणजे यंदाचा अर्थसंकल्प 4,200 कोटी रुपयांपर्यंत जाणार असल्याचं कळतं। शाळेच्या नव्या इमारतींसाठी 350 कोटींपर्यंतच्या खर्चाची तरतूद केली जाणार असल्याचंही समजतंय।